सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. जेव्हा पृथ्वीवर अन्यायाने अधर्म वाढतो तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर स्वतः अवतार घेतात आणि अशा एका दिवशी अयोध्येच्या भूमीत जन्म झाला श्रीरामांचा. चैत्र महिन्याच्या शुक्ल नवमीला साजरी केली जाणारी रामनवमी ही एक पवित्र सण, त्यासोबत धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. भगवान रामाचा जन्म कसा झाला, राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती कशी झाली आणि रामनवमीचे खरे धार्मिक महत्त्व काय आहे आणि आजच्या काळात रामनवमीची गरज का आहे, हे सर्व जाणून घेऊया. वर्षातील सर्वात पवित्र दिवसापैकी एक म्हणजे रामनवमी, कारण याच दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला भगवान श्रीरामाने, जे आजही आदर्श जीवनाचे सर्वोच्च उदाहरण मानले जातात. हा एक पवित्र सण आहे, त्यासोबत धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचा उत्सव आहे. या दिवशी आपण श्रीरामांच्या जन्माचा आनंद साजरा करतो आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेतो. आणि आजच्या काळात का गरज आहे श्रीरामाचा आदर्श, चला जाणून घेऊया. रामनवमीचे महत्त्व. जन्मकथा मुख्यतः काही पुराणामध्ये, ग्रंथामध्ये आपल्याला उल्लेख मिळतो. भगवान रामाच्या जन्माची आणि संपूर्ण जीवनकथेची सर्वात प्राचीन आणि मुख्य माहिती वाल्मिकी रामायणामध्ये आहे. यात अयोध्येचा राजा दशरथ, पुत्र कामेष्टी यज्ञ आणि कौसल्याच्या पोटी श्रीरामाचा जन्म याचं वर्णन केलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये विष्णू यांनी पृथ्वीवरील अधर्म नष्ट करण्यासाठी श्रीरामाचा अवतार घेतला असं सांगितलेलं आहे. पद्मपुराणामध्ये रामनवमीचे धार्मिक महत्त्व, व्रत आणि पूजा अर्चना करण्याचे फायदे सांगितलेले आहेत. स्कंद पुराणामध्ये रामनवमीचे व्रत केल्याने पुण्य आणि पाप क्षय होतो असं वर्णन केलेलं आहे. सर्वात पहिले आपण रामनवमी म्हणजे काय हे बघूयात. रामनवमी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे. या दिवशी श्रीरामाचा श्रीराम जन्मदिवसच्या रूपामध्ये साजरा केला जातो. भगवान राम हे विष्णूचे 7वे अवतार मानले जातात. त्यांनी पृथ्वीवर येऊन धर्माची स्थापना केली आणि अधर्माचा नाश केला. अयोध्येचा राजा दशरथ पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होता. त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. परंतु अनेक वर्ष झाले तरी त्यांना मूल नव्हते. त्यामुळे राजा दशरथ खूप चिंतेत होते, कारण त्यांच्या राज्याला वारस नव्हता. मग त्यांनी काय केलं, ऋषीच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञ पूर्ण झाल्यावर अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी राजाला पायस, पवित्र असा प्रसाद दिला. त्यांनी सांगितले की हा प्रसाद आपल्या राण्यांना दे, त्यामुळे तुम्हाला दिव्य पुत्र प्राप्त होईल. राजा दशरथाने तो प्रसाद आपल्या राणींना दिला. त्यानंतर कौसल्याच्या पोटी राम झाला आणि कैकेयीच्या पोटी भरत, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण आणि शत्रुघ्न याचा जन्म झाला. चैत्र महिन्याच्या शुक्ल नवमी दिवशी दुपारी भगवान 12 वाजता रामाचा जन्म झाला. त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून साजरी केली जाते. तर रामाचा अवतार का झालेला आहे की पृथ्वीवर राक्षसाचा अत्याचार वाढला होता. विशेषतः राक्षसराज रावण याच्या अत्याचारामुळे देवता त्रस्त झाली होती. म्हणून विष्णू यांनी पृथ्वीवर रामाच्या रूपात अवतार घेतला, जेणेकरून अधर्माचा नाश होईल आणि धर्माची स्थापना होईल. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी कौसल्याच्या पोटी भगवान श्रीरामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला. त्यामुळे आपण 12 वाजता साजरी करतो आणि या दिवशी अयोध्येत आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. भगवान रामांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं, कारण त्यांनी आयुष्यभर धर्म, सत्य आणि कर्तव्याचे पालन केले. त्यांनी वडिलाच्या वचनासाठी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला आणि पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह त्यांनी वनवासात अनेक संकटांना सामोरे गेले. नंतर त्यांनी राक्षसराज रावण याचा पराभव करून अधर्माचा नाश केला. रामनवमी कशी साजरी करायची, तर रामनवमीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करायची. या दिवशी राम मंदिरात विशेष अशी पूजा अर्चना असते. रामायणाचे वाचन केले जाते, राम रक्षा स्तोत्र, रामनाम जप केला जातो, उपवास केला जातो. राम जन्माचा उत्सव दुपारी साजरा केला जातो. अनेक ठिकाणी पालखी, भजन कीर्तनाचे आयोजनही केले जातात. घरगुती छोट्या छोट्या नियमांनी सुद्धा घरगुती पद्धतीने केली जाते. घर स्वच्छ करून रामनवमीच्या दिवशी सकाळी
फुले आणून देवार्चना केल्यानंतर तोरण, सुंदर रांगोळी काढली जाते. एक छोटासा पाळणा पितळाचा किंवा लाकडी आणायचा, त्याच्यामध्ये आपण छोट्या श्रीरामाची रामाची मूर्ती ठेवायची. दुपारी 12 वाजता जन्म साजरा करायचा. पाळणा म्हणायचा त्या दिवशी श्रीरामाचा आणि आरती करायची, प्रसाद वाटायचा. त्या दिवशी श्रीरामाचा पाळणा अवश्य म्हणला जातो. यामागचा भाव काय आहे की भगवान रामाचा जन्मोत्सव साजरा करण्याचं प्रतीक आहे. जसे घरात बाळ जन्मले तर आज आनंद साजरा करतात, तसेच भक्त राम जन्माचा आनंद व्यक्त करतात. म्हणून रामनवमीला अनेक घरी पाळणा, भजन, कीर्तन, रामजन्म सोहळा केला जातो. रामरक्षा आणि रामायण वाचन या दिवशी भक्त आवर्जून केले जातात. रामरक्षा स्तोत्र म्हणतात. श्रीराम जय राम जय जय राम हा जप सुद्धा आवर्जून केला जातो. त्याच्यामुळं आणि रामनवमीला काय केलं जातं, खास करून नैवेद्यामध्ये पन्हे केले जाते. कैऱ्या असतात, कैरीचं पन्हं केलं जातं. खीर, फळे याचा प्रसाद म्हणून ठेवला जातो. आणि रामनवमीच्या दिवशी भक्तांनी मनापासून जर प्रार्थना केली तर श्रीरामाची कृपा मिळते असं मानलं जातं. रामनवमीचा आपल्याला जीवनातील खूप मोठा संदेश रामनवमी देते. काय देते तर भगवान रामाचे जीवन आपल्याला शिकवते. नेहमी सत्याचा मार्ग निवडा, वडीलधाऱ्याचा आदर करा, संकटातही धर्म सोडू नका आणि नेहमी चांगल्या कर्माने मार्ग स्वीकारा. आजच्या वेगवान जीवनामध्ये रामनवमी आपल्याला संस्कार, संयम, आदर्श जीवनाची आठवण करून देते. भगवान श्रीरामाचे जीवन हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. म्हणूनच रामनवमी हा एक पवित्र सण आहे. त्यासोबत धर्म, आदर्श आणि संस्काराचा उत्सव आहे. भगवान श्रीरामाचे जीवन आपल्याला शिकवते की संकट किती मोठे असले तरी सत्य आणि कर्तव्य धर्माचा मार्ग कधी सोडू नये. भगवान श्रीरामाच्या नावातच इतकी शक्ती आहे की ते जीवनातील सर्व संकटे दूर करते. शुभ रामनवमी. जय श्रीराम.